2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, रवींद्र चव्हाणांनी वक्तव्य केलं होतं। निवडणूक संपल्यानंतर रवींद्र चव्हाणांची भेट घेणार आहे। हे कुटुंब टिकावं असं आम्हालाही वाटतं। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर आता निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली। तर युती टिकवणं ही सर्वांची जबाबदारी आहे। चव्हाणांच्या वक्तव्यावर आता उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे। आता त्याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की युती कोणाला नको होती ती। हे अल्टिमेटम, धमकी, डेडलाईन कोण देतो? ज्यांच्या मनात काहीतरी समोरच्या माणसाबद्दल असतं तेच करतात ना। पण आम्ही तरी सांगतो, निवडणूक संपल्यानंतर मी त्यांची वेळ घेणार आहे। निवडणूक संपल्यानंतर मी सन्माननीय फडणवीस साहेबांची वेळ घेणार आहे। काय काय घडलं, का घडलं हे सगळं त्यांच्यासमोर ठेवणार आहे। ते आजही आमचे नेते आहेत, पुढेही राहणार आहेत। ही युती राहावी, हे कुटुंब टिकावं हे असं आम्हालाही वाटतं ना। पण काही जर गैरसमज असतील ते निवडणुकीच्या नंतर मी स्वतःहून वेळ घेणार। मी आदर करतो चव्हाण साहेबांचा, आजही करतो, कालही करत होतो आणि उद्याही करीन। ते वाक्य सांगतो तुम्हाला, गाडीत काच वर करत असताना ते फक्त म्हणाले की मला युती टिकवायची 2 तारखेपर्यंत। तुम्ही जे मला फक्त 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं त्यांनी कुठेही वाक्य म्हटलेलं नाही। त्याच्यामुळे युती टिकवणं हे सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे मला असं वाटतं की मॅच्युअर्ड पॉलिटिशियन्स आहेत, परिपक्व राजकारणी आहेत। त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।